युनिट प्रमाणे वीज बिल कसं आकारलं जातं पाहूया या व्हिडिओमध्ये। तर आपण 250 युनिटचं बिल कसं आकारलं जातं ते आपण पाहणार आहे। तर सगळ्यात पहिले हा स्लॅब दिसतोय तुम्हाला, तर पहिल्या 100 युनिटला 4 रुपये 28 पैसे, त्याच्या पुढच्या 200 युनिटला म्हणजे 101 ते 300 ला 11 रुपये 10 पैसे, त्याच्यानंतर 300 ते 500 युनिट पर्यंत जर तुम्ही गेले तर 15.38 पैसे, अशा पद्धतीने 17.68 पैसे 500 ते 1000 ला, आणि 1000च्या नंतर तुम्हाला 17.68 पैशानं बिल आकारलं जातं। तर सगळ्यात पहिले पहा, स्थिर आकार 130 रुपये हा तर फिक्स आहे आपल्या मीटरचं चार्जेस मेंटेनन्स। त्यामध्ये वीज आकार बघा कसा आकारला, तर आपलं युनिट 250 आहे, त्यामध्ये पहिल्या 100ला 4.28 न गुणलं 428 रुपये आलेले आहे। दुसऱ्या 150चं युनिट हे आपल्याला 11 रुपये 10 पैशानं लागलेलं आहे, म्हणजे 1665 रुपये झाले। तर अशा पद्धतीनं टोटल आपला वीज आकार झालेला आहे 2093 रुपये। त्या पद्धतीनं बघा वहन आकार कसा काढतात, तर वहन आकार काढतात 1.47 चा सध्या रेट आहे, 250 युनिट आपण वापरलेले आहे, दोघांचा गुणाकार जर केला तर 367.5 रुपये झालेला आहे वहन आकार। त्यानंतर आपल्याला इंधन समायोजन आकार काय बघा, हा टेबल तुम्हाला दिसतोय, तर इंधन समायोजन आकार हा 0.5 पैसे मायनस झालेला आहे, म्हणजे इंधनाचा दर कमी झालेला आहे, आणि त्याच्या पुढच्या युनिटला 0.1 पैशानं। मग पहिल्या 100 युनिटचे झाले 5 रुपये मायनस होणारे, आणि पुढच्या 150 युनिटचे 15 रुपये मायनस होणारे, अशा पद्धतीनं 20 रुपये आपले मायनस होणारे, कारण इंधनचा रेट कमी झाला। त्यानंतर वीज शुल्क बघा कसं आकारलं जातं, या वरच्या सगळ्यांची बेरीज बघा, स्थिर आकारे, वीज आकारे, वहन आकारे, आणि त्यातून इंधन आकार मायनस किंवा प्लस होऊ शकतो, इथं मायनस झाला, असं टोटल बेरीज झालेला आहे 2570.5 रुपये। त्यावर राज्य सरकार 16% वीज शुल्क आकारतं, हे टॅक्स आहे, तर याच्यावर 16% जर आकारला तर तो वीज शुल्क आलेला आहे 411.28 रुपये। तर आता हे सगळी कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू आपण या टेबलमध्ये आहे बघा। स्थिर आकार 130 रुपये स्थिरच आहे, वीज आकार आपला आला होता 2093 रुपये, वहन आकार आपला आला होता 367.5 रुपये, त्या पद्धतीने इंधन समायोजन आकार आपले 20 रुपये मायनस झाले होते, वीज शुल्क आपण 411 रुपये जवळजवळ काढलं होतं। या सगळ्यांची बेरीज केली 2981 रुपये 78 पैसे आपल्याला वीज कंपनीकडे जमा करावे लागतील 250 युनिटसाठी। यावर संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी युट्यूबवर बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेवढं युनिट तुम्ही जास्त वापरसाल तेवढं बिल तुम्हाला पुढचं जास्त पडणारे, 100 युनिटचं कमी पडणारे, पण पुढचं बिल भयानक पडणारे, त्यामुळे कमीत कमी वापर करा। माहिती कशी वाटली सगळ्यांपर्यंत पोहोचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।